1 मे हा दिवस महाराष्ट्रासाठी इतका खास का आहे? याच दिवशी महाराष्ट्र जन्माला आला आणि कामगारांच्या संघर्षाची कहाणी जगाने पाहिली। एकेकाळी महाराष्ट्र आणि गुजरात मिळून बॉम्बे राज्याचा भाग होते, पण मराठी लोकांना स्वतःची वेगळी ओळख हवी होती। मराठी भाषिकांनी स्वतंत्र महाराष्ट्रासाठी जोरदार आंदोलन सुरू केलं आणि मुंबई महाराष्ट्रातच हवी अशी ठाम मागणी केली। प्रबोधनकार यांनी आपल्या लेखणीतून मराठी अस्मिता जागवली आणि आंदोलनाची ज्वाला लोकांच्या मनात पेटवली। आचार्य अत्रे यांच्या ज्वलंत भाषणांनी लाखो लोक प्रेरित झाले आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीला जबरदस्त वेग मिळाला। कॉम्रेड डांगे यांनी कामगारांना एकत्र आणलं आणि आंदोलन अधिक तीव्र करून सरकारवर मोठा दबाव निर्माण केला। सेनापती बापट आणि इतर नेत्यांनी महाराष्ट्रासाठी आवाज उठवला आणि हा लढा दिवसेंदिवस अधिक मोठा होत गेला। संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली आणि महाराष्ट्रासाठी सर्व नेते एकत्र येऊन निर्णायक संघर्ष सुरू झाला। मुंबईतील गिरणी कामगारांनी या आंदोलनात मोठं योगदान दिलं, कारण मुंबई महाराष्ट्राच्या ओळखीचा अविभाज्य भाग होती। 21 नोव्हेंबर 1955 रोजी फ्लोरा फाउंटनवर हजारो लोक महाराष्ट्रासाठी रस्त्यावर उतरले आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली। अचानक पोलिसांनी गोळीबार केला आणि 105 आंदोलनकर्ते हुतात्मा झाले, ज्यामुळे महाराष्ट्र शोकात बुडाला। या बलिदानामुळे महाराष्ट्राचा लढा अधिक प्रखर झाला आणि लोकांनी मागे हटण्यास साफ नकार दिला। आज फ्लोरा फाउंटनला हुतात्मा चौक म्हणून ओळखलं जातं, जे या बलिदानाची कायम आठवण करून देतं। केंद्र सरकारवर दबाव वाढत होता आणि महाराष्ट्राच्या मागणीकडे दुर्लक्ष करणं आता शक्य नव्हतं। शेवटी बॉम्बे राज्याचं विभाजन करण्यात आले आणि इतिहास बदलण्याची वेळ आली। आणि अखेर 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा अधिकृत जन्म झाला आणि स्वप्न साकार झालं। पण 1 मेची आणखी एक मोठी कहाणी अमेरिकेत सुरू झाली होती, जी कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी होती। 1886 मध्ये शिकागोमधील कामगारांनी जास्त तासांच्या कामाविरोधात आंदोलन सुरू केलं आणि आपल्या हक्कांसाठी मोठा लढा उभारला। त्यांची एकच मागणी होती, 8 तास काम, 8 तास विश्रांती आणि 8 तास स्वतःसाठी। याच मागणीने जगभर कामगार क्रांतीची सुरुवात केली। हेमार्केट घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आणि या घटनेने जगभर कामगार चळवळीला नवी दिशा दिली। यानंतर जगभर 1 मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला आणि कामगारांना हक्क मिळू लागले। भारतात पहिल्यांदा 1 मे 1923 रोजी चेन्नई येथे कामगार दिन साजरा करण्यात आला। मुंबईच्या कामगारांनी देशाच्या औद्योगिक प्रगतीत मोठं योगदान दिलं आणि महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावली। आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली दिली जाते। शाळा आणि महाविद्यालयामध्ये महाराष्ट्राचा इतिहास सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाते आणि अभिमान जागवला जातो। हा दिवस फक्त सुट्टी नाही, तर मराठी अस्मिता, संघर्ष आणि एकतेचा जिवंत प्रतीक आहे। 1 मे हा फक्त दिनदर्शिकेतील दिवस नाही, तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि कामगारांच्या हक्कांचा जिवंत इतिहास आहे।